नमस्कार मित्रांनो, नमस्कार नमस्कार. आम्ही आता निघालो पवाल. हे बघा आता आमची फलटण गँग बघा. इथून आता आम्ही पत्त्यावर आलो, पण आता पुढे कुठे जायचं आम्हाला माहित नाही. आमचे मागचे मेंबर यायला लागलेत. नीट दिसतो ना मी. हे बघा ते सगळे त्यात पवार कोणाला येत नाही. ते आता तिकडे गेल्यावर दाखव तुम्ही. चला आता गेल्यावर दाखवतो. आता बाकीचे पोर येणार आहेत. मी पण चाललोय. मी जातोय पोहायला. हे बघा सगळे जाणार आहेत. भोपळा आणलाय भोपळा. हे बघा आपली बाकीची गँग आलेली. समेज उतरलीच नाही वाटतं. समेज अजून उतरलेलीच ना. तुम्ही जाकीच आहे. तुला माहिती का? अरे नाही भाऊला माहिती. मला वाटलं तुम्हाला माहिती म्हणून आम्ही इकडे आलो तुमच्या भरोशावर. समुद्र आहे, पाणीच आहेच. तुम्ही म्हणतात खालची पाषाण बिशान दगड दिसतात, तिथं पाणी असू द्या, दगडचं लांब राहू द्या. पाणी आहे ना, पाणी आहे ना. पाहुण्यासारखं आहे ना ते. चला आलो सर, तर बघून तरी जाऊ आता आपली गाडी. दाखवते मग काही नावच नाही. मोर्चे निघाल्यासारखेच झाले. मित्रांनो हे बघा आम्ही आता कुर्ली फाट्यातून आत आलो. कसा आहे बघा रस्ता. ही मागून आली सांगणार. ही मागची लास्ट गाडी त्यांनी आम्हाला पॉईंट पावायला काहीच नाही. झालेला पोपट सगळ्यांचा. आता पावसला निघालेले सगळे. ह्यात ज्याला माहिती त्यांनी पुढाकार घ्या. ह्याला फोकस करा. गाडी फोकस केलं सगळं झाड्या. इथे येऊन बी चरशी पोरं विमल घ्यायला थांबले. ते बघा नाही आज गटाडीनं चकना घ्यायला लागले. बाकीच्या पोराचा विचार केला त्यांनी. चकण्यात जास्त गेलं पाकिट. शुद्ध शाकाहारी माणूस आहे इथं. दारू सुद्धा शाकाहारीचे. काजूची पेची. हे बघा ह्याच्याहून जायचं आम्हाला. एवढं खतरनाक हे रस्ता डेंजर आहे इथला. सावकाश यायला लागतं. पाय बी घसरलं ना इथंच खेळवायचा. सावकाश या. हे बघा विमल गँग. कैलास वजन येईल झाड खाली पटकन या. चला कैलास साहेब आता चिडलेले आहेत. त्यांच्याकडून नादी लागू नका. चला हे बघा ते रस्ता लय डेंजर. रस्त्यावर आलो आम्ही. हे बघा आमचा दुसरा दोस्त कशा जंगलातून चलतोय बघा. आधी आम्हाला लय दिसली वाटत सगळी. परत आम्ही कायला दाखवला की सगळी पळाली. अरे पळा पळा. हे बघ हे जंगल बघ कसलं. हे बघ चार आहे सावकाश घसरच नाही इथून. हे डेंजर इथून घसरशील. हळू हळूया. लय पडलं. तिथे खड्डा आहे. सावकाश गेलं तर डायरेक्ट दरीतच आहे. कामच आहे इथं. या चला चला. घनदाट जंगलात आलो तुम्ही. आता पुढे कुठे निघतं रस्ता आम्हालाच माहित नाही. डिस्कवरी मधल्या जंगलात आलो. डिस्कवरीच्या जंगलात आलो. डिस्कवरीच्या दमन. रे बाबा रस्ता धोक्याचा आहे. ए आनंद चल लवकर. हो मी लवकर ये. रस्ता धोक्याचा आहे. खारुताई गेली. मी घाबरलो. हा मला वाटलं मुंगच पळालं. सावकाश या सावकाश या. इथं आता नागमोडी वळण आलंय. दगडातून हे बघा डोंगर चढतो. तुम्हाला व्हिडिओ तर वाटणार ना डोंगर चढायला लागले ते. हे आमचे दोघं लवकर हे हरवली तर परत त्यांना शोधायला जावं लागेल. या पाय घसरलं तर हे का बघा इकडे सगळी दरी खाली. चल कामच होणार सगळ्यांचं. हे कुरग सरलं ना कामच झालं. या सावकाश या. घनदाट जंगलात आलो. वाकून यायला लागतंय. बिबट्या बिबट्या म्हणू नको बाबा. हे बघा ते जंगल बघा कसं. ये ये ये. याला कोकण म्हणतात. मग इथे कोकणाची खरी मजा आहे. असलं जंगल बघायचं असलं तर कोकणातच यायचं.
तिकडे बाकी वसाड जागे कुठे भेटणार नाही. तिकडे फक्त पुढची आमची गँग पोहोचली वाटतं. कशी वरडा लागली बघा. हळू ये. आता तुम्हाला खाली दरी बघायची होती ना, खाली दरी म्हणून ते दरी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे आम्ही आलेलो होतो. आता ह्या झाडांनी दिसणार नाही, हे तर खाली दिसते. खाली खोल दरी, पाण्याचा आवाज येते बघा तुम्हाला. कान शांत ठेवून ऐका. अरे 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 अरे, हे बघा तिथं पण कसं रिस्की. हे पाय घसरलं बघा. गेलं की डायरेक्ट खाली दरीच आहे. ए लवकर या. उगा रस्ता पाडशील. जायचं वांदे करशील. हा दिसले. अरे गेलात कुठून? हे बघा इकडे खाली दरी अजून झाडाच्या खाली. हे कसं वाकून जायला लागतं बघा इथं. या डोंगर चढतोय. जंगलातून रस्ता आम्हीच शोधला. इथे रस्ता बिस्ता काय नाही, लय बारीक रस्ता आहे. नवीन माणसाला कळणार, पण आम्ही पण नवीनच. पण आमचा मोरक्या पुढे चलतोय, त्यामुळे आम्ही त्याच्या पाठी चालायला लागलो. या दगडावर उभा राहून तुम्हाला एकदा नजारा दाखवतो. ए या लवकर. हे हरवली झाडं दिसत पण आहे. ते बघा इकडे थांबले, दिसत पण आहे झाडात. ए या लवकर. हे बघा आता दिसतील. हे झाड पान हालायला लागले. हे हा आले आले आले. या रे बाबा. आमचे कैलास सर एकटे पुढे चालत लागले. सगळे झाड बीड ऑटोमॅटिक बाजूला झाली. रस्ता मोकळा झाला. कैलास सरीने जागा केली, बरं झालं. झाड पाडली सगळी. हा अवघड रस्त्यातून प्रवास झालेला आता आपला. काय झालं? काय नाही. हे बघा वाटेत जीवन जगत असताना वाटेत किती संकट येतात ते तुम्ही आता बघू शकता. भैया मार उडी. डायरेक्ट उडी मार. चला. रस्ता रिकामा करण्यासाठी कोणाला जर माणूस पाहिजे असेल तर आपल्या कैलास सेटला कोणी घेऊन जावात. रेंट बिंट काय लागणार नाही, त्याचा फक्त जेवणाचा खर्च करायचा. हे बघा सगळे झाडे बिडे बाजूला होते. कोकणकर असल कोकणकर. हे बघा आलोच आपण धबधब्याचे. हे बघा कसलं धबधबा आहे. वाट काढत काढत आमच्या आधीच कोणतरी इकडून दाखव. हात तो नजारा. हात तो नजारा आहे. पलीकडून दाखवून त्या तिथून दिसत नाही, झाड दिसत नाही. नाही ह्या इथून जाय. मी पडेल खाली. हे बघा हा नजारा कसला खेळ आहे सगळा. आम्हाला माहित नव्हतं हे. कैलास वाट काढत काढत आला पुढपर्यंत. आम्ही त्याच्या माग माग आलो. कोण मुतलंय रे तिकडे? कोण मुततय? चल. कैलासला पाण्यात उतरा. सगळं पाणी बाहेर जातं. म्हणजे कैलासला धरून ठेवा. पाण्यात उतरलं तर काय खरं ना. माझा फोन धर. बघा धबधबा. काय पाहिजे? मार. गोविंद बस खाली मटकीने पाणी बाहेर काढ सगळं. अरे जलपरी जलपरी आली रे इकडे. जलपरा आला जलपरा. हा गोविंद खाली बस सगळं पाणी उडव.
अशा प्रकारे आमचं पोहून झालेलं आहे सगळं धबधब्यात. चला बाय. ते नव्हतं हे सगळे पोहून येऊन थकले तिथे बघा, चरत बसले सगळे. काय सांगा पोहून पोहून पोटात आग पडली. वडापाव खायला लागली. कच्ची मिरची खायला लागलोय. कच्चे हे मिरची बघा हे वडापाव. मला ठेवलं का नाही हे का? बी वडापाव नाही, पाव नाही तर हे नुसतं वडायचं. लाल चटणी ठेवली तुला. याची वडू करता आडी. बेत वडा खायला नसता. थोडी स्टेटस वगैरे कोणी ठेवायचं नाही. फोन प्लीज डू नॉट कॉल मी. सगळ्यांनी फोन ठेवायचे, ज्याचा पहिला फोन येईल त्याने पार्टी द्यायची. फोन ठेवा बाजूला. ज्याचा पहिल्यांदा फोन येईल ज्या व्यक्तीला, त्या व्यक्तीने सगळ्यांना पार्टी द्यायची. आपण पार्टी द्यायची पण नेमकं काय द्यायचं? शांती दाब्याला खायला, डाब्याला जेवण द्यायचं. शांती दाब्याला जेवण. काढू नका एखाद्याला नाही जे आहे ते आहे. जा आता माझं आलं तर मी बी देणार. चला मला फोन आला तर मी पण पार्टी देणार. एकच फोन ठेवायचा आहे ना. नाही सगळं नाही मी काय म्हणलोय फोन आहेत आपल्याकडे. सुरुवातीलाच बोललोय 2 सिम असं दोन्ही चालू ठेवलं पाहिजे. एकच कॉल करायचा ज्याचं मला पेमेंट मारायचं. नाही कॉल करतो, फोन येण्यावर आहे. हो ना. एक कॉल करणार त्यानंतर पुन्हा फोन आला तर पुन्हा येणार. हा, चला मी सगळ्यांना फोन करतो. सगळे फोन हे बघा सगळ्यांनी आता फोन ठेवले तिथे. सगळ्याचे फोन ठेवले आता माझं बी येणार, त्याच्यामुळे व्हिडिओ बंद होणार आहे. ह्याला फोन आलेला आहे 500 रुपये दंड काय. मला अक्षयची भीती होती, ह्याला बाळाची भीती होती. फोन येणार म्हणून. आमचं ठरलं होतं की ज्याला पहिले फोन येईल त्यांना 2 किलो चिकन आणायचं. आणि ह्याला जिम्मेदार फक्त आनंद आहे. ह्याचा चहा शेवटला राहिलाय.